इथे मी 3 कप ओट्स घेतलेले आहेत. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून थोडंसं मीठ घालून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायला लागेल. आता यामध्ये मी मीठ घातलं आहे. थोडंसं ढवळून आपल्याला झाकून ठेवायला लागेल. 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता पेस्ट करून झालेली आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. हे डोस्याचं बॅटर आता तयार झालेलं आहे. आता पॅनला इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यावर डोसा बॅटर घालायचं आहे. डोसा बॅटर घालून असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं अलगद वरच्यावर पसरायचं आहे. त्यानंतर इथे 3 ते 4 चमचे थोडंसं बाजूने तेल सोडावं लागेल. कारण या पिठामध्ये आपण रवा वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे. फक्त ओट्सचा डोसा बनवायचा आहे. त्यामुळे हा डोसा थोडासा नरम होतो, म्हणून थोड्या वेळासाठी तो जास्तच पॅनवर ठेवायचा आणि कडक करून घ्यायचा. डोसा व्यवस्थित शेकून गेल्यानंतर त्याला पलटी मारून घ्यायची आहे. तयार आहे डोसा. दुसरा डोसा करताना आपण थोडंसं पाणी मारायचं आहे तव्यावर, कारण तवा खूप तापलेला असतो. त्याला थंड करण्यासाठी थोडंसं पाणी मारायचं आहे आणि एका चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर डोसा बॅटर असं व्यवस्थित घालून पसरून घ्यायचं आहे. आणि आता त्यावर 3 ते 4 चमचे मगाशी जसे आपण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं, वरून तसं तेल घालायचं आहे. आणि डोस्याची जी खालची बाजू आहे ती पूर्ण कडक व्हायला द्यायची आहे. त्यानंतरच डोसा असा पलटून घ्यायचा आहे. डोसा पलटल्यानंतर सुद्धा दुसरी बाजू आहे ती व्यवस्थित कडक व्हायला द्यायची आहे. आणि कडक झाल्यानंतर डोसा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बाकीचे डोसेही त्याचप्रमाणे आपल्याला काढून घ्यायला लागेल. थोडंसं जाडसर काढायचं असेल आंबोळीसारखं तर त्याप्रमाणे तुम्ही हा डोसा काढू शकता. हे बघा, हे बॅटर टाकल्यानंतर त्याला किती होल पडले आहेत ते बघा. व्यवस्थित डोसा झालेला आहे. त्यावर तेल घालायचं आहे आणि हा सुद्धा डोसा आपण पलटून घ्यायचा आहे. पलटायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही असं फोल्ड करू शकता. ओट्सचे डोसे तयार झालेले आहेत. हे डोसे एकदम हेल्दी आहेत. हे डोसे सर्व करताना एकदम गरमागरमच सर्व करावे, कारण हे नंतर नरम पडतात. जर या ओट्सच्या डोस्याची आपल्याला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.